नमस्कार मैत्रिणी, महाशिवरात्र झाली. खिचडी, शाबू वडे, रताळ्याची खीर हे खाऊन आता कंटाळा आल्यासारखं झालंय. काहीतरी आता आपण झणझणीत असा बेत करूया. म्हणूनच आज आपण रेशमाच रेसिपीमध्ये डाळ मिरची किंवा त्याला गावरान भाषेत डाळ मिरचू असं म्हणते, त्याची मी रेसिपी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर आपण त्याचं साहित्य पाहूया. हे मी हरभऱ्याची डाळ 2 तास भिजवून घेतली आहे. ही डाळ 2 ते 3 तास भिजवायची, त्याच्यापेक्षा जास्त वेळ भिजवायची नाही, नाहीतर ही डाळ मिरचू लवकर खराब होतं. मी ही 2 तास भिजवून घेतली आहे. हे मी 1 वाटी हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत. हे धना पावडर, ही कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, फोडणीसाठी तेल, हळद, मोहरी, जिरं, चवीनुसार मीठ, हे शेंगदाण्याचे कूट आहे, हे सुकं खोबरं, 7-8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, गरम मसाला. ही मी घरी बनवलेला गरम मसाला घेतला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घरकुल मसाला किंवा किचन किंग मसाला वापरू शकता. आणि थोडासा हिंग. अगोदर आपण हे मिरचीचे तुकडे भाजून घेणार आहोत. तेल न घालताच आपण हे मिरचीचे तुकडे भाजून घेणार आहोत. त्यामुळे काय होतं, ही मिरची बाधत नाही आपल्याला. असं तेल न टाकताच मिरचीचे तुकडे आपण भाजून घ्यायचे. तोपर्यंत आपण हे मिरचीचे तुकडे भाजतायत तोपर्यंत मी हे थोडंसं आलं, ह्या लसणाच्या 7-8 पाकळ्या, 2 चमचे सुकं खोबरं, थोडीशी कोथिंबीर हे आपण ठेचून घेणार आहोत. असं सगळं एकत्र करून ठेचून घ्यायचं चांगलं. याची चव खूप छान लागते बरं का. ज्यांना काही असं झणझणीत खायला आवडतं ना, त्यांना खूप छान लागतं हे. हे बघा, आपल्या ह्या मिरच्याचे तुकडे छान भाजून झालेले आहेत. हे चांगले भाजायचे हा, त्यामुळं मग पचनामध्ये आपल्याला हे बाधत नाहीत आणि तिखटही कमी लागतं. आता हे मिरचीचे तुकडे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपण ह्या डाळ मिरचीला फोडणी घालूया. कढईमध्ये तेल घालायचं. हे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आणि मगच आपण ह्यात फोडणी घालणार आहोत. हे तेल आता आपलं चांगलं गरम झालंय. याच्यामध्ये घालायची मोहरी, गॅसची फ्लेम कमी करायची. त्याच्यातच घालायचं जिरं, थोडासा हिंग आणि हे आपण वाटून घेतलेलं होतं ना, हे खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर, हे पेस्ट ह्यात घालायची. त्याच्यावरतीच घालायची थोडीशी हळद आणि असं चांगलं परतून घ्यायचं. ह्याच्यातच आपण थोडासा गरम मसाला, धना पावडर घालणार आहोत आणि हे चांगलं परतून घ्यायचं. आता या फोडणीमध्ये आपण भाजून घेतलेले मिरचीचे तुकडे घालणार आहोत आणि असं परतून घ्यायचं मिरचीचे तुकडे या मसाल्यांमध्ये. आणि याच्यामध्येच आपण ही भिजत घातलेली डाळ घालणार आहोत. जर कुणाला पित्ताचा वगैरे त्रास असेल तर तुम्ही हरभऱ्याच्या डाळीऐवजी मटकीची डाळ वापरू शकता.
आणि आता आपण मीठ घालणार आहोत. चवीपुरतं मीठ घालायचं. आणि शेंगदाण्याचे कूट घालायचे शेवटी. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं. हे शेंगदाण्याचं कूट मोठं असलं पाहिजे, जास्त बारीक वाटलेलं नाही घ्यायचं. आणि असं व्यवस्थित परतून घ्यायचं. आता हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटते, तर आपण काय करायचं, ह्याला थोडासा ओलसर होण्यापर्यंत थोडंसं पाणी घालायचं ह्याच्यामध्ये, कारण ह्याला आपण 5 ते 10 मिनटं वाफ देणार आहोत. हां, ह्याच्यामध्ये अगदी आपण असं थोडंसं पाणी घालायचं, जास्त पाणी नाही घालायचं. असं पाणी घालायचं आणि हे असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हे ओलसर होतं आणि खाली चिटकत नाही. आता आपण ह्याला 10 मिनटं वाफ देणार आहोत. हे बघा, असं आपण 10 मिनटं हे वाफ देऊन घेतले. मी ह्याला मध्ये 1 ते 2दा हलवून घेतलं होतं. आणि ह्यासाठी शक्यतो जाड बुडाची कढई घ्यायची, आणि पातळ बुडाची असेल तर तुम्ही सतत 2-3 मिनिटांनी हलवा. आणि गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची. आता हे आपलं डाळ मिरचू तयार आहे. ह्याच्यावर आपण थोडीशी चिरलेली अशी कोथिंबीर घालूया आणि एका बाउलमध्ये काढून घेऊ. आणि गॅसची फ्लेम आता बंद कर. असं हे आपलं डाळ मिरचू तयार आहे. हे झणझणीत खायची इच्छा होत असेल तेव्हा, किंवा आता उन्हाळा येत आहे तेव्हा भाज्या खाऊ वाटत नाही, तेव्हा देखील तुम्ही डाळ मिरचू करू शकता. आणि कधी कधी काय होतं, भाजीला काय फळभाज्या अवेलेबल नसतात, त्या वेळेस देखील तुम्ही हे डाळ मिरचू बनवू शकता. आणि आयत्या वेळी काय करायचं, जर तुमची डाळ भिजवलेली नसेल तर गरम पाण्यात डाळ टाकायची, तासाभरात डाळ भिजते ते, मग तुम्ही ते डाळ मिरचू बनवू शकता. हे डाळ मिरचू ज्वारीच्या भाकरीसोबत आणि चपाती बरोबर देखील छान लागतं. हे बघा, असं हे डाळ मिरचू आणि त्याच्यावर थोडंसं दही घालायचं. असा हा झणझणीत बेत करायचा. अशी ही डाळ मिरचूची रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.